नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ब्रेन बूम मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार इतिहासाचे महत्त्वाचे 20 प्रश्न, जे की रेल्वे, ग्रुप डी, पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षेची संभाव्य प्रश्न खास तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. 20 पैकी तुम्हाला 5 जरी क्वेश्चन आले तर तुम्ही स्पर्धेमध्ये टिकून आहात असं आपण समजू. चला तर आजचा सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. व्हिडिओ थोडासा लॉंग होणार आहे, तरी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ शेवटला आवडला तर एक लाईक नक्की करा. लाईक करायला काही पैसे पडत नाहीत, तरी लाईक करा, त्याने आम्हाला प्रोत्साहन मिळतं नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी. तर सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. व्हिडिओचा आजचा पहिला प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी कोणत्या साली मुलींसाठी पुण्यात पहिली शाळा काढली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या साली मुलींसाठी पुण्यात पहिली शाळा काढली? ऑप्शन 1 1848, ऑप्शन 2 1818, ऑप्शन 3 1882 आणि ऑप्शन 4 1832. उत्तर येत असेल तर कमेंट नक्की करा. तर महात्मा फुले यांनी मुलींसाठी पुण्यात 1848 साली पुण्यात पहिली शाळा त्यांनी काय केली आहे? काढलेली आहे. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? 1 स्वामी दयानंद सरस्वती, 2 न्यायमूर्ती तेलंग, 3 डॉक्टर र गो भंडारकर, 4 गोपाल गणेश आगरकर. तर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. स्वामी दयानंद सरस्वती, म्हणून ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. चला तर आजचा तिसरा प्रश्न, ईश्वर एकच आहे ही शिकवण कोणत्या समाजाची होती? 1 सत्यशोधक समाज, 2 आर्य समाज, 3 ब्राह्मो समाज आणि 4 परमहंस समाज. हा प्रश्न यावर्षी 2025 मध्ये जी कंबाईन झालेली आहे त्या कंबाईन MPSCच्या कंबाईन परीक्षेला पण हा प्रश्न आलेला होता. जी कंबाईन एक्झाम होती त्या कंबाईन एक्झामला पण हा प्रश्न आलेला होता आणि अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तर ईश्वर एकच आहे ही शिकवण ब्राह्मो समाजाची होती. कोणाची होती? ब्राह्मो समाजाची होती. त्यानंतर चौथा प्रश्न, महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे? महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? हा एक महत्त्वाचा प्रश्न होऊ शकतो. 1 परमहंस सभा, 2 प्रार्थना समाज, 3 आर्य समाज आणि 4 सत्यशोधक समाज. उत्तर येत असेल तर कमेंट करा. तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची काय केलेली आहे? स्थापना केलेली आहे. सत्यशोधक समाज या प्रश्नाचं उत्तर आहे 4. तर ऑप्शन 4 हे आपलं काय आहे? उत्तर आहे. तर यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोठे लिहिला? लोकमान्य टिळकांनी त्यांचा गीता रहस्य हा ग्रंथ कोठे लिहिला? ऑप्शन 1 रत्नागिरी, ऑप्शन 2 रंगून, ऑप्शन 3 मंडालेच्या तुरुंगात आणि ऑप्शन 4 सिंहगड पुणे. तर लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे, गीता रहस्य ग्रंथ, तो त्यांनी मंडालेच्या तुरुंगात काय केलेला आहे? लिहिलेला आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6, बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह, बिहारमध्ये जो चंपारण्य सत्याग्रह झाला होता केव्हा झाला तो?
असा प्रश्न आहे. 1 1917, 2 1915, 3 1920, 4 1918. तर चंपारण सत्याग्रह कधी झाला होता? तर बिहारमध्ये जो चंपारण सत्याग्रह झाला होता तो इसवी सन 1917 साली झाला होता. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे, 1917. नेक्स्ट प्रश्न कशाच्या बाबतीत झाला होता असा असेल. प्रश्न क्रमांक 7 त्याच्यावरच आधारित. 1917 साली चंपारण्य सत्याग्रह कशाच्या विरोधात झाला होता? चंपारण्य सत्याग्रह झाला होता तो कशाच्या विरोधात होता? 1 शेतकऱ्यांच्या, 2 वर्णद्वेषाच्या, 3 महिला समानता आणि 4 नीळ पिकवण्याच्या सक्ती विरोधात झाला होता. तो जो चंपारण्य सत्याग्रह झाला होता बिहारमध्ये, कुठे झाला होता? बिहारमध्ये झाला होता. कधी झाला होता? 1917 ला झाला होता. आणि तो कशाच्या विरोधात होता? तर तो होता नीळ पिकवण्याच्या सक्ती, जी इंग्रजांनी सक्ती केली होती नीळ पिकवण्याच्या बाबतीत, त्या सक्तीच्या विरोधामध्ये चंपारण्य सत्याग्रह झाला होता. यानंतरचा प्रश्न आहे 8 खेडा सत्याग्रह. तर खेडा सत्याग्रह केव्हा झाला? खेडा सत्याग्रह केव्हा झाला? ऑप्शन 1 1918, ऑप्शन 2 1917, ऑप्शन 3 1920 आणि ऑप्शन 4 1915. तर जो खेडा सत्याग्रह झाला होता तो झाला होता 1918 साली झाला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 खेडा सत्याग्रह कशाच्या विरोधात होता? खेडा जो सत्याग्रह आहे तो कशाच्या विरोधात होता? खेडा सत्याग्रह कशाच्या विरोधात होता? 1918 साली जो झाला होता खेडा सत्याग्रह तो कशाच्या विरोधात होता? गिरणी मालकाच्या, ऑप्शन 2 सक्तीने शेतसारा वसूल करण्याच्या, 3 स्थानिक प्रशासनाच्या आणि 4 कामगारांच्या विरोधात होता. तर खेडा सत्याग्रह जो झाला होता 1918 साली, 1918 साली जो खेडा सत्याग्रह झाला 1918 साली, तो सत्याग्रह सक्तीने जो शेतसारा वसूल केला होता त्या शेतसाला वसूल करण्याच्या विरोधामध्ये काय झाला होता? खेडा सत्याग्रह झाला होता. आता प्रश्न एक तुमच्यासाठी आहे, खेडा सत्याग्रह कुठे झाला होता? उत्तर येत असेल तर कमेंट नक्की करा. यानंतरचा प्रश्न आहे काळा कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो? काळा कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो? 1 सायमन कमिशन, 2 1935 चा कायदा, 3 रौलट कायदा आणि 4 मोर्ले मिंटो कायदा. काळा कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो? तर काळा कायदा म्हणून रौलट कायदा ओळखला जातो. या कायद्याला काळा कायदा असं म्हटलं जातं. यानंतरचा प्रश्न क्रमांक 11 जातीय निवाडा कोणी केला होता? जो जातीय निवाडा झाला होता तो कोणी केला होता? ऑप्शन 1 विठ्ठल रामजी शिंदे, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 रॅमसे मॅकडोनाल्ड आणि 4 व्हाईसराय आयर्निन. तर जातीय निवाडा हा कोण केला होता? जातीय निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी काय केला होता? रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी हा जातीय निवाडा केला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे 12वा प्रश्न करेंगे या मरेंगे हा संदेश भारतीयांना कोणी दिला? करेंगे या मरेंगे हा संदेश भारतीयांना कोणी दिला? 1 महात्मा गांधी, 2 जयप्रकाश नारायण, 3 नाना पाटील आणि 4 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. करेंगे या मरेंगे हा जो संदेश होता तो भारतीयांना महात्मा गांधी यांनी काय केला होता? दिला होता. यानंतरचा प्रश्न क्रमांक 13 नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? 1 अच्युतराव पटवर्धन, 2 असीम कुमार, 3 शिरीष कुमार आणि 4 बाबू गेनू. तर नंदुरबार या ठिकाणी जो गोळीबार झाला होता त्या गोळीबारामध्ये शिरीष कुमार हा छोटासा बालक हुतात्मा झाला होता. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला नक्की विसरू नका. तुमच्या एक लाईक करण्यामुळे
आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि व्हिडिओ करण्यामध्ये आम्ही व्हिडिओ तुमच्यासाठी परत घेऊन येत असतो. त्यासाठी तुम्ही एक लाईक करा. जर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांमध्ये तुम्ही हे व्हिडिओ शेअर देखील करू शकता. शेअर करण्यामुळं आम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला तुमच्या मित्रांना देखील याचा फायदा होईल. त्यासाठी आणि एक सबस्क्राईब करा. चला तर 14 क्रमांक व्हिडिओ. बंगालमधील कोणत्या ठिकाणी लोकांनी प्रति सरकार स्थापन केले? बंगालमधील असं कोणतं ठिकाण आहे ज्या ठिकाणी लोकांनी प्रति सरकार स्थापन केलेलं आहे? 1 कोलकाता, 2 हावडा, 3 मिदनापूर आणि 4 भागलपूर. बंगालमधील कोणत्या ठिकाणी लोकांनी प्रति सरकार स्थापन केले? तर बंगालमधील मिदनापूर या ठिकाणी काय केले? लोकांनी प्रति सरकार स्थापन केलेलं आहे. म्हणजे सरकारच्या विरोधात त्यांनी काय केलेलं आहे? स्थापन केलेलं आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 15वा. 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? 1857 चा जो स्वातंत्र्य समर आहे हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? ऑप्शन नंबर 1 वासुदेव बळवंत फडके, ऑप्शन 2 बाबाराव सावरकर, ऑप्शन 3 अनंत लक्ष्मण कानेरकर, ऑप्शन 4 स्वातंत्र्यवीर सावरकर. 1857 चे जे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ आहे तो कोणी लिहिलेला आहे? तर 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हा ग्रंथ काय केलेला आहे? लिहिलेला आहे. अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन या पुढचा आहे. तुम मुझे खून दो, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असा संदेश कोणी दिला? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असा संदेश कोणी दिला? 1 ऑप्शन 1 कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन, 2 महात्मा गांधी, 3 सुभाषचंद्र बोस आणि 4 जवाहरलाल नेहरू. तर तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हा जो संदेश आहे तो भारतीयांना सुभाषचंद्र बोस यांनी काय केलेला आहे? दिलेला आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. तर यानंतर जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. विटाळ विध्वंसन हे पुस्तक कोणी लिहिले? पुस्तकाचं नाव आहे विटाळ विध्वंसन. हे पुस्तक कोणी लिहिले? 1 शिवराम जानबा कांबळे, 2 गोपाळ बाबा वालंकर, 3 नारायण गुरु, 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर विटाळ विध्वंसन हे पुस्तक जे आहे हे पुस्तक गोपाळ बाबा वालंकर यांनी काय केलेलं आहे? लिहिलेलं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे 17 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे. गोपाळ बाबा वालंकर. यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? हे सगळ्याला उमगत आहेच. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? ऑप्शन नंबर 1 महात्मा गांधी, ऑप्शन नंबर 2 बॅरिस्टर जिन्ना, ऑप्शन नंबर 3 पंडित जवाहरलाल नेहरू आणि ऑप्शन नंबर 4 सरदार वल्लभभाई पटेल. तर सगळ्यांना माहिती आहे. तर या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 17 स्वतंत्र भारताचे 18 स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. प्रश्न क्रमांक 19 धमाकेदार. कोणते संस्थान भारतातील सर्वात मोठे संस्थान होते? कोणते संस्थान भारतातील सर्वात मोठे संस्थान होते? 1 जुनागड, 2 काश्मीर, 3 सुपे आणि 4 हैदराबाद. कोणते संस्थान होते जे की सर्वात मोठे संस्थान होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे जे हैदराबाद संस्थान होते. हे हैदराबाद संस्थान सगळ्यात मोठे संस्थान होते. आणि यानंतरचा सर्वात शेवटचा प्रश्न आहे महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केलेली आहे असा हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहेत ऑप्शन 1 भारत, ऑप्शन 2 दक्षिण आफ्रिका, 3 श्रीलंका आणि 4 पाकिस्तान.
तर महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात ही दक्षिण आफ्रिकेतून केली होती. आपल्या कार्य जे सुरू केलं होतं बॅरिस्टर पदाची वकिली जी आहे ती दक्षिण आफ्रिकेतून सुरू केली होती. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. तर असेच प्रश्न आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.